कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आज सोमवार दिनांक 1 डिसेंबर 2025 पासून ही शिवमंदिर स्मशानभूमी जी आहे, मोक्षधाम स्मशानभूमी ही बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. डोंबिवलीच्या कानाकोपऱ्यातनं, मग डोंबिवली पश्चिम असेल, MIDC सारखा भाग असेल किंवा अगदी पालावा वगैरे सारखा भाग असेल, या ठिकाणच्या जे नागरिक आहेत ते नागरिक देखील शिवमंदिर स्मशानभूमीत आपल्या प्रियजनांच्या अंत्यविधी करता येत असतात. आता ही स्मशानभूमी जर बंद केली तर नागरिकांमध्ये एक प्रचंड गोंधळाचं आणि एक वातावरण असं निर्माण होऊ शकणार आहे. विषय त्याच्यात असा आहे की महानगरपालिकेच्या ज्या इतर स्मशानभूमी आहेत शहरामध्ये असलेल्या, ती मोठा गाव असेल, जुन्या डोंबिवलीतली असेल, देवीच्या पाड्यातली असेल, कुंभारखांड पाड्यातली असेल, 90 फीटची असेल, चोळे गावातली असेल, पाथर्लीतली असेल, या सगळ्या स्मशानभूमीमध्ये सुरक्षा रक्षक नाहीत, तिथे कर्मचारी नाहीत, तिथे लाकडांची सोय नाही, तिथे मृत्यूच्या नोंदणी करण्याचे जे काही फॉर्म किंवा ज्या रजिस्टरमध्ये नोंदणी करायच्या यापैकी कुठलीही सुविधा तिथे उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत नागरिक जर सर्वस्वी शिवमंदिर स्मशानभूमीवर अवलंबून असणार आहेत तर कोणत्याही हरकती किंवा सूचना न मागवता महानगरपालिकेने हा जो स्मशानभूमी तडकाफडकी बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा अन्यायकारक आहे. त्याच्या विरोधात आज आम्ही इथे आलो होतो. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून या शहरामध्ये अशी चर्चा आहे की या जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीच्या बाजूला टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे नूतनीकरणाचा घाट घालून कालांतराने स्मशानभूमीच बंद करून बिल्डरांचा फायदा करायचा, महानगरपालिका आणि बिल्डरांचं संगनमत आहे का, अशा पद्धतीच्या अनेक शंका डोंबिवलीतील नागरिक व्यक्त करतायत. या सर्वांकरता आज आम्ही इथे शिवमंदिर स्मशानभूमीत माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांसह आम्ही इथे आलो होतो. महानगरपालिकेचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता श्री सांगळे साहेब यांना आम्ही इथे बोलवून घेतलं होतं. त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगितलंय की जोपर्यंत या निर्णयाबाबतची स्पष्टता होत नाही, नागरिकांकडनं हरकती सूचना येत नाही, इतर स्मशानभूमी ज्या आहेत त्या कार्यान्वित होत नाही, तिथे जी मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे कर्मचारी असतील, लाकडाची सोय असेल, या सगळ्या सुविधा उपलब्ध होत नाही. आणि त्याचबरोबर हे काम किती कालावधीपर्यंत चालेल, या कामाची डेडलाईन काय असणार आहे आणि ती डेडलाईन उलटून गेल्यानंतर काय करायचं, या सर्व गोष्टींबद्दल चर्चा झाली पाहिजे. हे लेखी स्वरूपात आल्याशिवाय ही स्मशानभूमी बंद, त्याला योग्य तो प्रतिसाद दिलाय. आणि त्याप्रमाणे आज मी आपल्या माध्यमातून मी डोंबिवलीकर नागरिकांना आवाहन करू इच्छितो की पुढील आदेश होईपर्यंत डोंबिवलीची मोक्षधाम स्मशानभूमी शिवमंदिर रोडवरची ही अशीच कार्यान्वित राहील.